शिवसेना कुणाची या प्रश्नावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद झालाय। शिवसेनेच्या धनुष्यबाणावरची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं म्हणता येईल। या प्रकरणामध्ये कपिल सिब्बल यांनी 30 जुलैला सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला। आपल्याला आठवत असेल, जून 2022 मध्ये जे सत्तांतर झालं होतं, ठाकरेंचं सरकार पडलेलं होतं, त्या सगळ्यावरून पुन्हा एकदा काही मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत। पण कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय केला? सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि संपूर्ण प्रक्रियेवर कोणते गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आणि या खटल्याचा पुढचा टप्पा किती महत्त्वाचा आहे ते आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये। 30 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी झाली। ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी सर्वात आधी न्यायालयामधील विलंबाचा मुद्दा उपस्थित केला। त्यांचं म्हणणं होतं की बंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच या प्रकरणावर तातडीने निर्णय झाला असता तर पुढे निर्माण झालेलं संपूर्ण राजकीय चित्रच वेगळं असतं। म्हणजे ज्या पद्धतीने घडामोडी घडत गेल्या, 2022 मध्ये बंड झाला, त्याच्यानंतर शिंदेंचं सरकार अस्तित्वात आलं आणि पुढे ज्या काही घडामोडी घडल्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग निवडणुका सुद्धा झाल्या आणि हे सगळं होऊन सुद्धा आतापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागलेला नाहीये। त्यामुळे कपिल सिब्बल म्हणतायत की जर सुरुवातीलाच याविषयी निकाल लागलेला असता, निर्णय आला असता तर कदाचित आता राजकीय परिस्थिती ही वेगळी असती, चित्र हे वेगळं असतं महाराष्ट्रामधलं। त्यांच्यामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेच नसते जर सुरुवातीला निर्णय लागला असता। यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुद्धा थेट प्रश्न उपस्थित केलेले आहेत, कारण हा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये गेलेला होता आणि त्यांनी निर्णय दिलेला होता पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतचा। त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये 30 जुलैला जो युक्तिवाद केला त्याच्यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुद्धा थेट प्रश्न उपस्थित केलाय। सिब्बल याविषयी म्हणाले की फक्त 31 आमदार एकत्र आले म्हणून ते संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही। विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे दोन वेगवेगळे घटक आहेत आणि त्यांच्यातील फरक सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट केलेला आहे, असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय। त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा या सुनावणीमध्ये मांडला। बंडखोर आमदारांनी तत्कालीन मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांना हटवून भरत गोगावले यांची नियुक्ती केलेली होती आणि ही नियुक्ती नंतर घटनाबाह्य ठरलेली आहे। त्यामुळे त्या आधारावर घेतलेले पुढील निर्णय सुद्धा कायदेशीर तपासणीच्या कक्षेत येतात, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा रिवाइंड होणार का? ज्या पद्धतीने घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडत गेलेल्या होत्या शिवसेना फुटल्यानंतर, त्या आता कशा पद्धतीने त्याच्याकडे या निकालानंतर बघितलं जाईल किंवा नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता आता या 30 जुलैच्या युक्तिवादानंतर वाढलेली आहे। सिब्बल यांनी भारतीय निवडणूक आयोगावर सुद्धा कठोर टीका केलेली आहे। त्यांच्या मते 2018 मध्ये शिवसेनेच्या पक्ष घटनेमध्ये करण्यात आलेल्या बदलांकडे आयोगानं दुर्लक्ष केलं। म्हणजे 2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये जो काही बदल झालेला होता त्या बदलांकडे निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलं असा दावा कपिल सिब्बल करतायत आणि त्याच्याऐवजी केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलं असं सुद्धा सिब्बल म्हणतायत। आपल्याला माहिती असेल कशा पद्धतीनं शिंदेंसोबत काही आमदार गेलेले होते ठाकरेंचे आणि त्याच्यानंतर ते आधी तर सुरतला गेले, मग गुवाहाटी गेले, गोवा आणि त्याच्यानंतर ते काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये आले आणि जे ठाकरे आहेत त्यांचं सरकार पडलेलं होतं। या सगळ्यामध्ये पुढे जे निर्णय निवडणूक आयोग असेल किंवा मग विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले आहेत त्याच्यावर एक प्रकारे प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत कपिल सिब्बल। त्यांनी सांगितलंय की जे काही बदल घटनेमध्ये केलेले होते पक्षाच्या, शिवसेना पक्षाच्या, त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी फक्त आमदारांची आणि खासदारांची जी संख्या आहे त्याच्या आधारे शिंदे गटाला शिवसेना हे नाव मिळालेलं आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा देण्यात आलंय असा दावा कपिल सिब्बल करतायत। फक्त संख्याबळ हेच पक्षाच्या वैधतेचं एकमेव मापदंड असू शकत नाही असं सुद्धा सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे। यावेळी त्यांनी पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचा दाखला सुद्धा दिला आणि मूळ राजकीय पक्ष तसंच विधिमंडळ पक्ष यांच्यामधील घटनात्मक फरक पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे। विधिमंडळ पक्ष म्हणजे काय? जेवढे खासदार आमदार निवडून आलेले आहेत त्यांची संख्या आणि त्याच्यानंतर राजकीय पक्ष म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत या सगळ्यांची संख्या। त्याच्यामुळे या दोन्ही मधला जो फरक आहे, घटनात्मक फरक आहे, तो पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून। सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी आणखी एक प्रभावी विधान सुद्धा केलेलं आहे। ते म्हणतायत, ज्या पक्षाच्या चिन्हावर आणि विचारधारेवर मतदारांचा कौल मिळवला त्याच पक्षाला निवडणुकीनंतर सोडणं म्हणजे घटनात्मक आत्महत्या आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। त्यांच्या मते अशा प्रकारचं पक्षांतर संसदीय लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच कमकुवत करतं आणि 10व्या अनुसूचीचा उद्देशच निष्प्रभ होतो।
आणि अशा पद्धतीनं कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद न्यायालयामध्ये केलेला आहे आणि वेगवेगळे मुद्दे मांडतानाच त्यांनी ज्या पद्धतीच्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत गेल्या त्या चुकीच्या आहेत असा दावा सुद्धा केलेला आहे. आणि जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला होता शिवसेना पक्षाच्या बाबत आणि त्याचबरोबर जे निवडणूक आयोगाकडून जे काही निर्णय आलेले होते पक्षचिन्ह आणि नावाबाबत त्यावर सुद्धा कुठेतरी कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अर्थात 4 वर्षानंतर म्हणजे 2022 मध्ये पक्ष फुटलेला होता आणि त्याच्या 4 वर्षानंतर आता या प्रकरणामध्ये सुनावणी होती. अजूनपर्यंत सुनावणी सुरूच आहे आणि त्यावेळेला कपिल सिब्बल यांनी हा सगळा युक्तिवाद केलेला आहे. या सुनावणीनंतर म्हणजे हा युक्तिवाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची पुढील तारीख सुद्धा दिलेली आहे. आता 4 ऑगस्टला या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी होणार आहे. पण ठाकरे गट सातत्यानं एक आरोप करत आलेला आहे तो म्हणजे या प्रकरणाचा निर्णय खूप उशिरा होतोय. याला जास्त उशीर लागतोय. 2022 मधलं हे प्रकरण आहे आणि आता 2026 सुरू आहे. त्याच्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी किंवा निर्णय येण्यासाठी खूप उशीर होतोय असा आरोप वारंवार ठाकरेंच्या पक्षाकडून केला जातोय. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2023 पासून या खटल्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 सरन्यायाधीश बदललेले आहेत. म्हणजे 2023 पासून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि तेव्हापासून 3 सरन्यायाधीश हे बदललेले आहेत आणि अंतिम निर्णय अजूनही आलेला नाहीये. आता 4 ऑगस्टच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण या प्रकरणाचा निकाल केवळ एका पक्षाचं नाव किंवा चिन्ह ठरवणारं नाहीये तर पक्ष बदल, पक्षाची वैधता आणि भारतीय संसदीय लोकशाहीमधील महत्त्वाच्या घटनात्मक तत्वांवर सुद्धा दूरगामी परिणाम या प्रकरणाचा निकाल करू शकतं. असो पण आता 4 ऑगस्टला सुनावणी होणार आहे आणि त्याच्या आधी 30 जुलैला जो काही युक्तिवाद करण्यात आला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून त्यावरून तुम्हाला काय वाटतं? निवडणूक आयोगानं केवळ संख्याबळाचा आधार घेणं योग्य होतं का की मूळ राजकीय पक्षालाच प्राधान्य दिलं पाहिजे होतं? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा.